मंडळी, आज मी तुम्हाला असा एक अध्याय सांगणार आहे जो अनेक लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरला आहे. जेव्हा घरात सतत पैशांची अडचण असते, कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही, मनात चिंता वाढते आणि प्रत्येक गोष्ट अडथळ्यांनी भरलेली वाटते, तेव्हा अनेक लोक श्रद्धेने एक गोष्ट करतात, ती म्हणजे श्री गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचं पठण. अध्याय नित्य नियमाने वाचला तर मनाला आधार मिळतो, घरातील नकारात्मकता कमी होते आणि दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. फक्त एवढंच नाही, मनापासून इच्छा ठेवून हा अध्याय वाचला तर अनेकांच्या मनोकामनाही पूर्ण झाल्याचे अनुभव सांगितले जातात. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, हा अध्याय कसा वाचायचा, कधी वाचायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा कशी ठेवायची. आपल्या आयुष्यात काही काळ असा येतो जिथे माणूस बाहेरून हसत असतो पण आतून पूर्ण थकलेला असतो. कर्जाचं ओझं, घरातील जबाबदाऱ्या, नोकरीची चिंता, व्यवसायातील नुकसान आणि सतत मनात एकच प्रश्न, हे सगळं कधी संपणार. अशा वेळी काही लोक देवापासूनही दूर जातात. त्यांना वाटतं इतकी प्रार्थना करून काय उपयोग. पण कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, म्हणून कृपा थांबलेली नसते. गुरुचरित्र म्हणजे फक्त कथा नाही, ते माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवतं. विशेषतः 18वा अध्याय हा अनेक भक्तांसाठी विश्वासाचा आधार बनला आहे. अनेक जण सांगतात, आम्ही रोज हा अध्याय वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. कारण जेव्हा माणूस रोज गुरूंचं स्मरण करतो तेव्हा त्याच्या विचारांमध्ये शांतता येते, घाबरलेलं मन धीर धरायला लागतं आणि जिथे मन स्थिर होतं तिथूनच चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. हा अध्याय वाचण्यासाठी मोठे विधी वगैरे करण्याची गरज नाही, लागते फक्त श्रद्धा. सकाळी उठल्यावर आंघोळ करून स्वच्छ मनाने बसा, देवघरात छोटासा दिवा लावा, श्री दत्त गुरूंचा फोटो असेल तर समोर ठेवा आणि शांतपणे 18वा अध्याय वाचा. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त शब्द वाचायचे नाहीत तर भावनेने वाचायचं आहे. काही लोक इतक्या घाईत पठण करतात जणू काही काम उरकत आहेत. पण गुरूंकडे पोहोचणारी गोष्ट म्हणजे तुमचा भाव, तुमची श्रद्धा. वाचताना मनात सांगा, गुरुदेव, मी खूप थकले आहे, माझ्यावर कृपा करा, माझ्या घराला सुख द्या. आणि खरं सांगू, जेव्हा मनातून अशी प्रार्थना निघते ना, तेव्हा माणसाचं मन हलकं व्हायला लागतं. अनेकांना असा अनुभव येतो की हा अध्याय सुरू केल्यानंतर घरातले वाद कमी झाले आहेत, मनातील भीती कमी झाली आहे, अडकलेली कामे पूर्ण व्हायला लागली आहेत आणि अचानक काही नवीन मार्ग दिसायला लागले. आता काही लोक म्हणतील, हे खरं असतं का? पण मंडळी, श्रद्धेचं उत्तर अनुभवातून मिळतं, वादातून नाही. जो माणूस मनापासून गुरूंवर विश्वास ठेवतो त्याला कुठेतरी आतून शक्ती मिळायला लागते आणि हीच शक्ती त्याला संकटातून बाहेर काढते. जर तुम्ही हा अध्याय वाचणार असाल तर एक छोटा नियम करा. पठण करताना कोणाचं वाईट मनात आणू नका, कारण नकारात्मक मनाने केलेली भक्ती खोलवर पोहोचत नाही. आणखी एक गोष्ट, तुम्ही फक्त पैशांसाठी हा अध्याय वाचू नका, तर घरात समाधान, शांती आणि सकारात्मकता यावी म्हणूनही वाचा. पैसा मिळाल्यावर मन अस्वस्थ असेल तर सुख मिळत नाही, पण मन शांत असेल तर अडचणींमध्येही माणूस मजबूत राहतो. आणि हो, एका दिवसात चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. गुरुकृपा ही हळूहळू जाणवते. जसं सूर्योदय हळूहळू अंधार दूर करतो, तसंच गुरुचरित्राचं पठण हळूहळू आयुष्यातील नकारात्मकता कमी करतं. म्हणून आजपासून एक संकल्प करा, फक्त 11 दिवस न चुकता 18वा अध्याय वाचा आणि वाचून झाल्यावर डोळे बंद करून मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त, माझ्या घरातील दुःख दूर करा,
माझ्या कुटुंबावर कृपा करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा मंडळी, जिथे गुरूंचं स्मरण असतं तिथे आशा कधी संपत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नक्की येवो. श्री गुरुदेव दत्त.